हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात इथे झाडांना पाणी टाकून झाली आहे माझी. आणि आज आहे मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार, तर त्यासाठी मी इथं लादी वगैरे पुसून घेते आहे नीट. आणि लादीसोबतच सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेते. ही बघा कशी मध्ये मध्ये करते. नवीन चप्पल आणली म्हणून सारखी घालून फिरते घरात इकडं तिकडं. आणि लादी पुसून झाल्यानंतर मी सगळा सोफा वगैरे क्लीन केला आहे. आणि त्यानंतर बाहेरचं सुद्धा क्लीन केलं आहे, कारण मला काढायची होती रांगोळी. त्यामुळे मी बाहेरचं पण साफ करून घेतलं. आणि ही फळी आहे की अनिशासारखी बाहेर पळते म्हणून फळी बनवून घेतली आहे की तिला आत बाहेर जाता येणार नाही, कारण लक्ष दुसरीकडे असेल ती बाहेर पळते. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून थोडंसं स्किन केअर करून घेते, कारण थंडी चालू आहे आणि चेहरा खूप ड्राय होतो. त्यामुळे मॉइश्चरायझर लावते मी इथे आणि सनस्क्रीन लावते, जे की मला डॉक्टरांनी दिलं आहे. तर हे रोजचं असतं माझं. आणि माझं थोडंसं आवडल्याच्यानंतर मला पूजा वगैरे जिथे मांडायची ते सगळं साफ करून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळं पटापट आवरलं. तर काल रात्री मी बनवलं होतं ते तेल लावलं होतं, जे कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं आहे तुमच्यासोबत. तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि केस पण धुतले होते. आणि झाले माझं आवरून. तर चला आपण आता पुढची तयारी करूया. इथे मला मी हा टेबलवर टाकण्यासाठी कपडा काल धुवून ठेवला होता, कारण तो टेबल तसा चांगला नाही वाटत म्हणून मी त्याच्यावर कपडा टाकून ठेवते. आणि त्याच्यानंतर हा राधाकृष्णाचा फोटो आहे, जो की मी साफ करून तिथे ठेवला आहे. आणि आता मला पलीकडचा टेबल साफ करायचा आहे, जिथे मला पूजा मांडणी करायची आहे. म्हणून मी तिकडलं सामान सगळं इकडं शिफ्ट करते आणि मग ते सगळं साफ करून घेणार आहे. दिवा वगैरे सगळं पहिले साफ करून ठेवलं होतं, रात्रीच तयारी करून ठेवली होती. पण तो टेबल साफ करायचा राहिला होता म्हणून ते सगळं मी इकडं शिफ्ट करते आता. सगळ्यात पहिले टेबल साफ करून घेतला. आणि मी कोणतं काम करत असेल ना तर मला लागणार नाही असं कधीच होत नाही, त्यामुळे इथे माझ्या हाताला पण लागलं. त्यानंतर पूजा मांडणीची तयारी करून घेतली, म्हणजे देवीचा मुखवट वगैरे, कलश वगैरे सगळं. इथे 2 कलश घेतलेत, कारण माझा रेग्युलरचा एक आहे आणि एक जो की देवीची स्थापना करण्यासाठी आपण घेतो तो कलश आहे. तर दोन्ही कलशांना मी कुंकू वगैरे लावून घेते पहिले. जो रेग्युलरचा आहे तो तिकडे ठेवला आहे, कारण तो मी तिथेच ठेवते तो. आणि देवीचा कलश मी इथे तयार करून ठेवते. त्यानंतर मला इथं पुसायचा होता दरवाजा, कारण खाली रूम असल्यामुळे सगळी धूळ बसते त्याच्यावर. आणि तिथे काढायचं होतं स्वास्तिक, जे की मी दर गुरुवारी काढते ते स्वास्तिक तिथे. त्यानंतर पूर्ण उंबरठा साफ करून त्याच्यावर मी हळदीचं लेपन करायला घेतलं, कारण उंबरठ्यावर पण हे रांगोळी करायची होती. आणि हे लेपन पूर्ण झाल्याच्या नंतर मी आणि अनिशा गेलो दुकानात थोडं सामान आणण्यासाठी, आणि तोपर्यंत लेपन पण सुकून जाईल. नंतर मी ते सामान वगैरे सगळं घेऊन आले आणि इथं देवीचे कलश तयार करते. सगळ्यात पहिलं तर आंब्याचे पानं वगैरे लावून घेतले, नारळ नीट लावून घेतला. आणि त्याच्यानंतर मला लावायचा होता मुकुट, आणि मग मी तो मुकुट पण लावून घेतला. हा मुकुट माझा गेल्या वर्षीचाच आहे, मी तसाच ठेवला होता, एकच आहे माझ्याकडे. त्यानंतर मी देवीला वस्त्र नेसवलं. 2 होते माझ्याकडे. हे ग्रीनवालं छान वाटत होतं म्हणून ते घातलं. तर सगळ्यात पहिले पूजेच्या आधी दिवा लावून घ्यायचा, कारण आपली पूजा ही अग्निदेवतेच्या साक्षीने झाली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे मी सगळ्यात पहिले इथं दिवा लावून घेते आणि त्यानंतर पूजा करते. त्यानंतर मी इथं देवीला नीट वरती ठेवलं आहे. त्याआधी मी तांदळाने अष्टकमल काढले, एक सुपारी आणि पान ठेवून गणपतीची पूजा करून घेतली आहे. अक्षदा वाहिल्या तिथे. आणि त्यानंतर मी मांडणारे इथे गणपतीसाठी फूल, जे की मला आज बाहेरच्या झाडाला दिसलं आणि मी लगेच तोडून आणलं, एकच होतं. त्यानंतर मी इथे देवीच्या ह्याची मंत्राची पूजा केली आहे.
त्यानंतर सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घ्यायचे, स्वतःला पण लावायचं. आणि त्याच्यानंतर मग मी बघत होते देवीसाठी कोणता सेट चांगला दिसणार आहे तो. पण हा जो होता ना मोतीचा, तो त्याच्यावर सूटच होत नव्हता, कारण ग्रीन कलरचं वस्त्र आहे आणि त्याच्यावर गोल्डन गोल्डन डिझाईन आहे. त्याच्यामुळं मी सिम्पलच एक ठुशी आणि खाली एक ठुशी मंगळसूत्र असतं ना, ते देवीला वेअर केलं आहे. आणि त्यानंतर मी देवीच्या मुकुटाला वेणी घातली. पहिले सगळ्या देवांना फुलं वाहिली आणि दिव्यालासुद्धा इथे फुलं वाहून घेतली. कारण आपण काय करतो ना, सगळ्या देवांना फुलं वाहतो आणि दिव्याला फूल वाहत नाही कधी कधी. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळी पूजा जर केली, सगळं रांगोळी वगैरे व्यवस्थित काढलं आणि दिवाच नाही लावला, तर आपली पूजा अर्धवट राहिल्यासारखं होतं. आणि जेव्हा आपण दिवा लावतो ना, तेव्हा आपली पूजा कशी प्रसन्न वाटते. त्यामुळं आपण दिव्यालासुद्धा फुलं वगैरे सगळ्या देवांना जसं करतो तसं दिव्यालासुद्धा आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात पहिले तुम्ही बाहेरची रांगोळी काढून घेतली आणि आज मी देवीची रांगोळी काढणार होते, म्हणजे देवीचं प्रतीक म्हणून बाहेर रांगोळी काढणार होते. तर ती रांगोळी मी काढते इथं. तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी नक्की सांगा आणि तुम्ही काढून पण बघू शकता. तर मी इथं रांगोळी काढते, बघूनच काढते मोबाईलमध्ये, कारण लक्षात नाही राहत पुढं कोणती स्टेप आहे, त्यामुळं. खूप वेळ लागला मला ही रांगोळी काढायला, जवळजवळ अर्धा तास लागला मला रांगोळी काढायला. कारण अनिशा सतत मध्ये मध्ये येत होती आणि सांगत होती मी पुसू का रांगोळी. मग तिला पाठवलं मी शेजाऱ्यांच्या तिकडे आणि मग माझी रांगोळी आवरली, पटापट काढून ठेवली. तरी पण आलीच होती ती मध्ये मध्ये हे करायला, पण परत तिला पाठवलं मी आणि पूर्ण रांगोळी करून घेतली. बघा त्या काकी दिसत आहेत, त्यांनी उचलून घेतलं आहे तिला तिकडं पलीकडं, कारण ते बघा कशी पळती आहे. तशी ती पुसत नाही रांगोळी, पण मुद्दाम करते पुसू का. आणि एवढी काढली मेहनतीने, उगाच हातपाय लागला तर पुसून जायचे, म्हणून मी तिला लांबच ठेवलं. तर कशी वाटली ही रांगोळी मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. त्यानंतर मी इथं देवीची पण समोर पाटावर रांगोळी काढून घेतली होती आणि नंतर कथा वाचायला घेतली. अनिशाला पण घेतलं समोर, पण अनिशाला आली होती झोप. ती कथा वाचता वाचता झोपी गेली आणि मग मी काय उठले नाही मध्ये, तिला तसंच झोपू दिलं मांडीवर. आणि कथा पूर्ण वाचून झाल्यानंतर मी तिला मग आतमध्ये झोपवलं बेडवर. अशी झाली आहे माझी पूर्ण पूजा करून. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची गुरुवारची पूजा ते मला नक्की सांगा. इथे झाली माझी पूजा करून, बघा. आणि मी आता पोथी वाचत होते, तर अनिशा पोथी वाचता वाचता झोपली. आता वाजलेत 4ला 10 मिनटं बाकी आहेत आणि आवरले. अजून काही खाल्लं नाही आहे, तर आता मी काहीतरी एक फळ खाऊन घेते. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते नक्की सांगा मला. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.